ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन खूप विचारात असतो, कारण किती प्रयत्न करून झाले तरी सायली त्याच्याशी एकही शब्द बोललेली नसते. कल्पना त्याच्या रूममध्ये येते, त्याच्या जवळ जाऊन बसते. अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. कल्पना त्याला विचारते, काय झालंय बाळा, तू एवढा अपसेट का आहेस? अर्जुन तिला सांगतो की मी मिस्टेक केली आहे, आय नो. आता मी ती सुधारू कशी ते मला कळत नाहीये. मी सायलीशी खूप चुकीचा वागलो. कामाचं फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढलं तेव्हा मी हा विचार नाही केला की तिला माझ्या बोलण्याचं वाईट वाटेल. कल्पना त्याला समजावते की बायको सुद्धा एक माणूसच आहे, तिला पण मन आहे, भावना आहेत. बाहेरचा राग घरी येऊन काढण्यासाठी ती हक्काची बाहुली नाहीये. अर्जुन तिला म्हणतो की मी असा वागलो, तिला हर्ट होतं हे माझ्या लक्षात येत नाहीये. मी प्रयत्न केला सायलीला समजावण्याचा, तरीही ती माझ्याशी बोलत नाहीये. कल्पना त्याला समजावते की ठीक आहे, एकदा प्रयत्न करून नाही झालं तर परत परत प्रयत्न करायचा, पण चिकाटी सोडायची नाही. तू सायलीचं मन दुखावलंयस ना, मग ती जखम भरेपर्यंत तिची माफी मागत राहा. तुझं प्रेम, तुझा पश्चाताप सायलीपर्यंत नक्की पोहोचेल आणि तू माझ्या सोन्याला नक्की घरी घेऊन येशील, मला खात्री आहे. एवढं बोलून कल्पना अर्जुनला जेवण भरवते. पण एक शंका तिच्याही मनात येते की सायली तरी हे भांडण का ताणते? मी अर्जुनला समजावलं, पण सायलीच्या मनात नेमकं काय आहे ते मला कसं कळणार? सायलीलाही झोप येत नाही. ती विचार करत असते की अर्जुनने चूक तर केली, पण शिक्षा चुकीच्या मनाने जास्त तर होत नाहीये ना. मी दुखावले गेले म्हणून सरांशी बोलत नाहीये, पण सरच दुखावले गेले तर? सायली अर्जुनने तिची माफी मागण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न आठवू लागते. नंतर सायली विचार करते की मी काही चुकीचं वागत नाहीये, एवढं ताणून तर धरायलाच हवं. तेव्हा सरांना कळेल समोरच्या माणसाला गृहीत धरून वाटेल तसं बोलायचं नसतं. कितीही राग आला तरी संयम ठेवायचा असतो. अर्जुनला सायलीची खूप आठवण येत असते. सायली निघून गेली तर या घराचं लाईफच निघून गेलं आहे असं त्याला वाटतं. अर्जुन खूप नाराज होऊन सायलीच्या बेडकडे पाहून बोलतो की तुम्ही माझ्याशी कधीच बोलणार नाही का? प्लीज एकदा बोला ना माझ्याशी. अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं. तो उठतो, कपाटातून सायलीचं ब्लँकेट काढतो आणि त्याला कुरळत बसतो. नंतर सायलीची साडी कपाटातून काढतो. सायली बेडच्या ज्या जागेवर झोपते तिथे उशी टाकून त्यावर सायलीची साडी ठेवून ब्लँकेटचं पांघरून घालतो आणि सायलीच्या आठवणीत झोपी जातो. इकडे सुमन रविराजला कॉफी घेऊन येते. रविराजचं तिच्याकडे लक्ष नसतं. ती विचारते की भाऊजी तुम्ही इतके कामात व्यस्त आहात, नेमकं करताय तरी काय? रविराज तिला सांगतो की मी आणि प्रतिमाने एक निर्णय घेतला होता, तो मला तुला आणि नागराजला सांगायचा आहे. इतक्यात नागराज तिथे येतो आणि रविराजला सांगतो, काम झालं दादा, एवढ्या घाईमध्ये बोलावून का घेतलंस आम्हाला? तेव्हा रविराज त्या दोघांना सांगतो की आपला लोणावळ्यातला प्लॉट, बंगला आणि मुंबईमधलं ऑफिस हे माझ्या आणि प्रतिमाच्या नावावर आहे. आम्ही असं ठरवलेले की तन्वीच्या लग्नात हे सगळं तिच्या नावावर करून टाकायचं. आता ती वेळ आलेली आहे की ही सगळी प्रॉपर्टी आणि इतरही काही प्रॉपर्टी असेल तर ती तन्वीच्या नावावर करून टाकायची. हे ऐकून नागराजच्या तोंडाचा रंग उडतो. सुमन म्हणते की अगदी बरोबर निर्णय घेतला तुम्ही, तुमचं जे काही आहे ते तन्वीचं तर आहे. नागराज मात्र मनातल्या मनात खूप खुश होतो. हा करोडो रुपयांचा पाऊस आहे, इतक्या वर्षांची मेहनत आता कामाला येते. प्रियाला घरात घुसून हाच तर फायदा करून घ्यायचा होता मला, असं नागराज मनातल्या मनात बोलू लागतो. इकडे सकाळी सकाळी कोणीतरी सायलीचं दार ठोठावतं. तिला वाटतं अर्जुन सर असेल. ती बाहेर येऊन बघते तर तिला कोणच दिसत नाही. तिला वाटतं अर्जुन सर आले नाहीत, मग त्यांनी विषय सोडून दिला तर नाही ना. नंतर तिला वाटतं की त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ती अशी सोडून देणार नाहीत. नक्कीच कुठेतरी लपून बसले असणार. प्रिया अस्मिताला कॉल करते आणि कुठे आहेस अशी चौकशी करते. अस्मिता तिला घरातली सगळी खबर देते. सायली घरातून बाहेर गेलीये, अर्जुन तिच्या मागे मागे करतोय. सायली आणि अर्जुन मध्ये नेमकं काय नातं आहे ते मला अजून कळलेले नाही, पण सायली कायमची निघून गेली तर किती बरं होईल. त्यांचं हे बोलणं चालू असताना कल्पना तिथे येते आणि विमल कुठे आहे असं विचारते. तेवढ्यात विमल तिथे येते. कल्पना विमलला घरातली सगळी कामं समजावून सांगते आणि मी जरा बाहेर जाऊन येते असंही सांगते. विमल तिला विचारते, सायलीचा काही कॉल आला होता का? कल्पना म्हणते की आमचं काही बोलणं नाही झालं, मी मंदिरात जाऊन येते असं सांगून कल्पना घराच्या बाहेर पडते. त्यांचं हे सगळं बोलणं प्रिया ऐकत असते. सायली बाहेर दरवाजा कोणी वाजवला हे बघत असताना मागून कुसुमताई तिला आवाज देतात आणि घरात बोलवतात. कल्पना मंदिरात जाते तेव्हा तिथे तिला एक बाई भेटते आणि सांगते, तुझी 5 बोटं तुपात आहेत, संसार सुखाचा आहे, पोरं बाळ पण सुखी आहेत. कल्पना म्हणते, हो, कशाचीच काही कमी नाहीये, देवीची अशीच कृपा असू देत. एवढं बोलून कल्पना तिथून निघणार. तेवढ्यात ती बाई म्हणते, नशिबाचा चक्र असतात पोरी, आज जे आहे ते उद्या नाही, दिवस बदलतात, तुझे पण दिवस बदलतील. तुझ्या घरावर कोप होणार आहे, तुझी माणसं संकटात येणार आहेत. इकडं चाळीत 2 दिवस झाले तरी पाणी आलेलं नसतं. लोक चर्चा करत असतात की आपण पालिकेत जाऊन विचारूयात की काय प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात अर्जुन पाण्याचा टँकर घेऊन येताना दिसतो आणि लहान मुलं सायलीच्या नावाने ओरडत सायलीकडे जातात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की गुंड चाळीतील लोकांना मारत असतात आणि चाळ खाली करण्याची धमकी देत असतात. तेवढ्या सायली तिथे येते आणि त्या गुंडांना उलट बोलते की आम्ही तुमची गुंडगिरी सहन करणार नाही. एक गुंड सायलीच्या अंगावर धावून जातो. हे तुझं थोबाड बंद कर असं म्हणत तिच्यावर हात उचलणार. तेवढ्यात मागून अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्या गुंडाला खूप मारतो. तेवढ्या सायली अर्जुनशी बोलते की प्लीज थांबवा. सायलीचा आवाज ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. तो सायलीला उचलून नाचू लागतो.